नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आजचा आपला विषय आहे राजपाल यादव केस. तर राजपाल यादवला झालेली आहे मित्रांनो जेल. तर त्याला का जेल झाली याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. तर राजपाल यादव हा खूप चांगला कॉमेडी ऍक्टर आहे. त्याने बरेच मूव्ही केले आहेत. खट्टा मीठा, हेराफेरी, भूल भुलैया 1, 2, चुप चुप के हे असे बरेच मूव्ही त्याने चांगल्या प्रकारे आपल्याला हसवलेला आहे. आणि जेव्हा राजपाल यादव चांगला असा स्टार झाला होता स्टार्टिंगला, तेव्हा नवाजुद्दीन सिद्दीकी असे जे ऍक्टर आहेत आणि त्याच्यासोबतचे पण काही असे ऍक्टर आहेत, त्यांनी नवाजुद्दीन आपले काय राजपाल यादवच्या घरी जेवायला सारखे यायचे. जसं लंगर लागतो ना, तसं त्याच्या घरी जेवायला लोक यायचे. पण जेव्हा त्याला आता जेल झालीये, तेव्हा तेच ऍक्टर कोणी बोलत नाहीये. त्याला मदत केलीये ठीक आहे. सोनू सूदने मदत केलीये, सलमान खानने केलीये, तेज प्रताप यादव यांनी पण मदत केली, जे की लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आहे. तर काय झालं? जेल कशामुळे झाली? तर राजपाल यादव स्टार्टिंगला जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आला, त्याने काम स्टार्ट केलं. त्याचं काम चांगल्या प्रकारे चाललं. स्टार झाला. त्याच्याकडे मग चांगल्या प्रकारे जरा पैसे आले. पैसे आले त्याने काय बनवली एक मूव्ही स्वतःच्या डायरेक्शनमध्ये, स्वतःची प्रोड्युसिंगमध्ये. एक मूव्ही बनवली आता पता लापता. ही मूव्ही बनवली. आता ही मूव्ही बनवली. त्याच्याकडे तर जास्त पैसे नव्हते. ठीक होते, पण जास्त नव्हते. त्याने काय केलं? 5 करोडचं कर्ज घेतलं, पैसे घेतले त्यांनी. मग आता 5 करोडचे पैसे घेतले, मूव्ही झाली. मूव्ही झाली फ्लॉप. फ्लॉप झाल्यामुळे त्याला रेव्हेन्यू काहीच भेटला नाही, शून्य. मग हे जे 5 करोड त्यांनी घेतले होते, हे त्याला रिटर्न करायचे होते, पण तो देऊ शकला नाही. कारण की त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते. मग ज्यांच्याकडून त्यांनी हे 5 करोड घेतले होते, त्याचं व्याज सहित सगळं एक कॅल्क्युलेशन झालं 9 करोड. आता हे 9 करोड जे झालं, 9 करोड झाल्यानंतर त्याच्या राजपाल यादवने एवढे पैसे पॉसिबल नाहीये असं बोलल्यानंतर त्यांनी कोर्टमध्ये केस टाकली. कोर्टमधून पुढे त्याला जेल झाली. आता 6 महिन्यासाठी त्याला जेल झाली. जरी जेलमध्ये असेल असं की जेल झाली आहे तर पैसे नाही देणार, तसं नाही. जेल 6 महिने होऊन सुद्धा त्याला 9 करोड रुपये परत द्यावे लागणार आहेत. तर ऍक्टर खूप चांगला आहे. त्यांनी आतापर्यंत चांगलं काम केलेलं आहे. मदत त्याला थोड्याफार लोकांनीच केली आहे. तर त्याचं एक स्टेटमेंट आहे, जेव्हा तो जेलमध्ये जात होता, तेव्हा तो रडलाय अक्षरशः. आणि त्याने असं बोललोय की त्या कंडिशनमध्ये आता कोणीच नाहीये माझ्यासोबत. मी स्वतः आहे. हे मला स्वतःला बघायचे, सगळं जी कंडिशन आहे, स्वतःला फेस करायची असं तो बोललाय. तर यावरून असं वाटतं की किती मोठा स्टार असला किंवा काही जरी असलं, किती पैसे जरी असले, जेव्हा स्वतःवर वाईट वेळ येते, तेव्हा कोणीच कोणाचं नसतं. स्वतः आपलं आपण बघितलं पाहिजे. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. पुढे अशाच काही आपण टॉपिक घेऊन येणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.